नमस्कार, मी आर्किटेक्ट संदीप जोशी, डायरेक्टर प्रोम ग्रुप. बिहाइंड द सीन्स. बिहाइंड द सीन्स चे याच्यापूर्वी 3 एपिसोड आपण केले, तुम्ही बघितले असतील ते. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवरती मी माहिती दिली आपल्याला. जसे मागच्या भागामध्ये मी रेरा संदर्भात सांगितलं, त्याच्या अगोदर प्लॉटिंग स्कीम किंवा ह्याच्या संदर्भात असणारे जे सरकारी नियम आहेत ते कसे आहेत ह्या संदर्भात माहिती दिली. आजचा जो आपला भाग आहे ह्या भागामध्ये मी आपल्याला माहिती देणार आहे क्षेत्र म्हणजे एरिया. मग एरिया कुठला? तर प्रोम ग्रुप आता जे काही प्रोजेक्ट करते, आता आपण इथे नक्षत्र या प्रोम ग्रुपच्या प्रकल्पामध्ये आहोत. प्लॉटिंग स्कीम आणि मग त्याच्यावरती असणारे बंगले. मग आता क्षेत्र म्हणजे प्लॉटचं असणारं क्षेत्र आणि बंगल्याचं असणारं क्षेत्र ह्याच्या संदर्भातली ही माहिती असेल. आता पहिल्यांदा आपण माहिती घेऊया प्लॉटच्या संदर्भात असणारं क्षेत्र. प्लॉट हे तुम्हाला साधारणपणे माहिती आहे की बाबा प्लॉट 2 गुंठे 3 गुंठे 4 गुंठे म्हणजे गुंठ्यामध्ये साधारणपणे तुम्हाला ती कल्पना आहे की प्लॉटचं क्षेत्र. आता गुंठे हा काय प्रकार आहे किंवा मग आता चौरस मीटर स्क्वेअर मीटर हे काय प्रकार आहे? तर साधारण 1 गुंठा म्हणजे तुम्ही बघाल तर 100 चौरस मीटर होतो. तर ज्या वेळेला तुम्ही 3 गुंठ्याचा प्लॉट म्हणता त्यावेळेला मग 3 गुंठा म्हणजे 300 चौरस मीटर. आता हे जे क्षेत्र असतं हे क्षेत्र तुम्हाला कुठे बघायला मिळतं? तर ते डॉक्युमेंट कोणतं? तर ते डॉक्युमेंट म्हणजे तुमचा 7/12चा उतारा. आता हा जो 7/12चा जो उतारा आहे ह्या 7/12च्या उतार्याशी निगडीत इतरही अजून 2 उतारे असतात, ते म्हणजे 6चा उतारा आणि 8चा उतारा, 8चा उतारा. तर ह्याच्यामध्ये काय असतं? 7/12, 8, 6. तर 6चा जो उतारा असतो त्या उताराला म्हणतात फेरफार. तुम्ही फेरफार नाव ऐकलं असेल. फेरफारचा उतारा म्हणजे ती जी जमीन आहे, जो प्लॉट आहे, समजा तुमच्या नावाने जर तो प्लॉट असेल तर तो प्लॉट ह्याच्या पूर्वी कोणाच्या नावाने होता किंवा तो कशा प्रकारे तुमच्या नावाने हस्तांतरित झाला याची माहिती, किंवा मागच्या आपण जो काय मागचा इतिहास असतो म्हणजे ती जी जागा जर समजा अजून याच्या पूर्वी म्हणजे तुम्ही घेण्याच्या पूर्वी अजून दुसऱ्या कुठल्या मालकाची असेल, त्याच्या अगोदर अजून कुठल्या मालकाची असेल तर त्या संदर्भातली माहिती त्याच्यात असते. किंवा समजा त्याचं म्हणतो ना मी प्लॉटिंग म्हणजे एनए प्लॉटिंग झालेलं आहे कलेक्टरकडून, तर ती सगळी जी माहिती असते ही त्या 6च्या उतार्यामध्ये असते. आणि 8चा उतारा म्हणजे ज्या पर्टिक्युलरली मालकाच्या नावाने जी जमीन आहे 7/12ची जमीन, ती जमीन कोणत्या गावामध्ये आहे आणि एकूण किती खाती आहेत म्हणजे त्याच्या नावावरती त्या गावामध्ये किती जमिनी आहेत या संदर्भातली जी माहिती असते ती त्या 8च्या उतार्यामध्ये असते. म्हणजे 8चा उतारा, 6चा उतारा आणि 7/12चा उतारा. आता 7/12चा जो उतारा आहे त्या 7/12च्या उतारामध्ये कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला मुख्य बघायच्या असतात त्या म्हणजे 7/12चा उतारा जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डाव्या बाजूला त्याचं म्हणजे कुठला तो गट नंबर आहे किंवा CTS नंबर आहे त्या संदर्भात माहिती असते. आणि मग वर्गधारणा पद्धती म्हणजे वर्ग 1 वर्ग 2 आहे. म्हणजे वर्ग 1 म्हणजे दॅट इज अ फ्री होल्ड म्हणजे ती हस्तांतरित इकडून तिकडे होऊ शकते. आणि वर्ग 2ची जी जागा म्हणजे वर्ग 2 लिहिलं असेल तर ती कुळ कायद्याच्या नुसार आलेली जागा असते की जी विकण्याची परमिशन नसते. ती जर विकायची असेल तर तहसीलदार आणि यांची परमिशन घेऊन त्याप्रमाणे मग ती फी वगैरे भरून मग त्याचं वर्ग 2ची वर्ग 1 ती जमीन होऊ शकते. त्याच्यानंतर उजवी बाजू जी असते त्याला मध्ये इतर अधिकार हा प्रकार असतो. आता इतर अधिकार म्हणजे काय? तर इतर अधिकार म्हणजे तुमचा जर एनी प्लॉटिंग मधला प्लॉट असेल आणि प्रोराटा बेसिस वरती त्याच्यावरती अधिक काही चटई क्षेत्र तुम्हाला मिळणार असेल, म्हणजे जे प्लॉटिंग स्कीम मध्ये रस्त्याचं जे क्षेत्र असतं ते रस्त्याचं क्षेत्र सुद्धा त्या प्लॉटवरती ऍडिशनल मिळतं, तर ते क्षेत्र त्या इतर अधिकारात लिहिलेलं असतं. किंवा त्या प्लॉटवरती जर समजा कोणी लोन घेतलेलं असेल किंवा काही इतर कोणाला समजा ते गहाण ठेवलं असेल तर त्याची सुद्धा नोंद त्या इतर अधिकारामध्ये असते. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला ती गोष्ट नीट बघायला पाहिजे 7/12च्या उतारावर. आता दुसरं म्हणजे डावीकडे जो भाग आहे त्या भागामध्ये त्याचं क्षेत्र लिहिलेलं असतं. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी हेक्टर आर ह्या प्रमाणामध्ये. हेक्टर म्हणजे आता हे जे एक मेट्रिक माप आहे जमिनीचं एरिया मापण्याचं, म्हणजे 10,000 चौरस मीटरचा 1 हेक्टर होतो. म्हणजे साधारणपणे 2.47 एकर म्हणजे 1 हेक्टर. आणि ज्या वेळेला आपण म्हणतो ना की 3 गुंठे आहे मग ती किती? मग 0.03
थोडक्यामध्ये तुम्हाला तिथे लिहिलेलं असेल की याचं क्षेत्र एवढं बाबा 0.03 चौरस मीटर, आणि मग काही पोटखराबा असेल, पोटखराबा म्हणजे पूर्वीचं ज्या शेतजमिनी असतात त्याच्यामध्ये लागवडी योग्य नसलेलं क्षेत्र हे पोटखराबा म्हणून असायचं, ते पण त्याच्यामध्ये जर फोड करून आलेलं असेल की बाबा 0.001 तर ते मिळून मग खाली एकंदर क्षेत्र म्हणजे बाबा 0.03 असेल तर म्हणजे बाबा ते 3 गुंठ्याचं क्षेत्र आहे असं त्याच्यामधून तुम्हाला ती गोष्ट समजते. तर हे जे आहे क्षेत्र, हे क्षेत्राची माहिती तुम्हाला अशा पद्धतीने असणं गरजेचं आहे की जे सातबाऱ्याशी निगडीत आहे आणि ते तुम्हाला सातबाऱ्यावरती त्या गोष्टी सगळ्या मिळतात. प्लॉटिंगच्या संदर्भात बोलायचं झालं ज्याला जमिनीचं आपण म्हणूया, म्हणजे ज्यावेळेला आम्ही हे प्लॉटिंग स्कीम करतो त्यावेळेला म्हणजे आता तुम्ही इथे बघत असाल की तुम्हाला इथे हा एक समोर बंगला दिसतोय आणि बाजूनी कंपाऊंड वॉल दिसते आणि हे जे आहे त्यामधलं त्या प्लॉटचं असणारं क्षेत्र, याच्यामध्ये काही मोकळी भाग आहे, मग त्याच्यानंतर तो बंगला आहे. तर ह्या 4 कंपाऊंडच्या भिंतींच्या आत असलेलं जे क्षेत्र आहे हे त्या प्लॉटचं असलेलं क्षेत्र, ते क्षेत्र हे त्या सातबाराच्या उतारावर नमूद असतं. आता जर हा प्लॉट जर समजा बाहेर असेल म्हणजे एक्सटर्नल प्लॉट असेल तर ही जी भिंत आहे किंवा तिकडची रस्त्याकडची जी भिंत आहे या भिंतीचा एरिया सुद्धा त्या प्लॉटमध्येच असतो, आणि जर मधली जी भिंत असेल त्या भिंतीचा आणि त्याच्या बाजूला दुसरा प्लॉट असेल तर त्या मधल्या भिंतीचा अर्धा भाग ह्या प्लॉटमध्ये, अर्धा भाग त्या प्लॉटमध्ये असतो. साधारणपणे ही अशा पद्धतीने हे क्षेत्र जागेवरती असतं जे मापलेलं असतं. म्हणजे प्लॉटिंग स्कीम ज्या वेळेला होते त्यावेळेला भूमी अभिलेख खात्याकडून त्या ठिकाणी त्याची मोजणी केली जाते आणि त्या हद्दी सगळ्या कायम केल्या जातात, आणि मग त्याच कायम झालेल्या ज्या हद्दी असतात त्याचप्रमाणे म्हणजे ज्याला आम्ही बांधकाम करतो आम्हाला पुढे जावं लागतं आणि त्या हद्दी कायम ठेवाव्या लागतात. म्हणजे तुम्ही कधीही समजा इथे आलात आणि तुम्ही जर क्षेत्र बघितलं जर तुम्हाला मोजायचं असेल तर तुम्ही ते मोजू शकता. जे तुम्हाला कागदावरती क्षेत्र असतं तेच क्षेत्र इथे तुम्हाला जागेवरती पण दिसेल. आता हे झालं प्लॉटच्या संदर्भातलं क्षेत्राचं. मग त्याच्यानंतर पुढचं जाऊन म्हणजे मग बंगल्याचं क्षेत्र. आता बंगल्याचं जे क्षेत्र आहे ते बंगल्याचं क्षेत्र जे तुम्हाला त्या प्लॅन सँक्शन प्लॅनवरती तिथे नमूद केलेलं असतं ते तुम्हाला कुठेतरी चौरस मीटरमध्ये असतं. आता साधारणपणे बघितलं तर आपल्याला जी सवय आहे सगळ्यांना की बाबा किती स्क्वेअर फूट, चौरस मीटर म्हटलं तर पटकन लक्षात येत नाही. स्क्वेअर फूट म्हणजे ते ब्रिटिश जे माप आहे ते पटकन आपल्याला लक्षात राहतं. आता जर समजा बघितलं की 1 चौरस मीटर म्हणजे 10.764 स्क्वेअर फूट होतं 1 चौरस मीटर. आता जे बंगल्याचं क्षेत्र जो प्लॅन सँक्शन झालेला असतो, जो प्लॅन आम्ही जर समजा तुम्ही बघितलात जो आमच्याकडे आहे तर त्याच्यावरती त्या बंगल्याचं पूर्ण प्लॅन असतो, त्याचं ड्रॉइंग म्हणजे त्याचं ड्रॉइंग असतं, त्याच्यानंतर त्याचं क्षेत्र किती आहे ते सगळं क्षेत्र त्याच्यामध्ये बिल्टअप क्षेत्र त्याच्यामध्ये नमूद असतं. आता हे क्षेत्र कसं आणि काय हे कसं समजून घ्यायचं तर याच्यामध्ये ना एक 2-3 प्रकार. एक म्हणजे समजा तुम्ही बघाल की एक ज्याला आपण बिल्टअप किंवा बांधीव क्षेत्र असं म्हणतो, दुसरं ज्याला चटई क्षेत्र किंवा कार्पेट असं म्हटलं जातं. आता इथे सुद्धा एक प्रश्न आहे म्हणजे काही जणांकडनं जो आम्हाला विचारला गेला की बाबा आम्ही बघतोय याच्यामध्ये हल्ली रेरा आल्यानंतर बाबा रेराच्या नुसार असलेलं चटई क्षेत्र आणि मोफा चटई क्षेत्र काय, हे मोफा काय आहे, हे रेरा काय आहे, हे साधारणपणे सर्वसामान्य लोकांना नाही समजत. तर रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऍक्ट जो आता गेल्या 5-6 वर्षापूर्वी स्थापन झालाय, तर त्यांच्या नियमानुसार जे चटई क्षेत्र आहे त्या चटई क्षेत्रामध्ये काय असतं की ज्या बाह्य भिंती असतात तो एरिया त्याच्यात पकडलेला नसतो, परंतु आतमधलं जे क्षेत्र आहे ज्या आतमधल्या क्षेत्रामध्ये वापरात असलेला भाग आणि परत अंतर्गत ज्या भिंती आहेत त्याचा एरिया हा त्या रेराच्या कार्पेट एरियात समाविष्ट असतो. पण बाहेरचा जो व्हरांडा असेल किंवा बाल्कनी असेल जी त्या बंगल्याच्या किंवा फ्लॅटच्या वापरात जरी असेल तरी ते क्षेत्र त्या कार्पेट एरियामध्ये येत नाही. बाहेरच्या भिंती येत नाहीत पण आतलं वापराचं क्षेत्र आणि आतल्या भिंतींचा एरिया मात्र त्या रेराच्या कार्पेटमध्ये धरला जातो. त्याच्यानंतर मग मोफा, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट. आता मोफामध्ये म्हणजे ज्याला आपण पूर्वीपासून जी कल्पना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे क्षेत्र वापरातलं आहे म्हणजे बाहेरच्या भिंती नाहीत, आतल्याही भिंतींचा क्षेत्र नाही, तर जी वापरात असणारी जी रूम आहे म्हणजे आज समजा तुमचा हॉल 16 फूट बाय 10 फूट असेल तर 16 × 10 म्हणजे 160 स्क्वेअर फूट हे कार्पेट क्षेत्र झालं. असं अंतर्गत असणाऱ्या सगळ्या खोल्या. मग त्याच्यामध्ये जी बाल्कनी तुमची असते किंवा जो बाहेरचा व्हरांडा जो तुमच्या त्या स्ट्रक्चरचा अविभाज्य भाग असतो ते क्षेत्रही त्या कार्पेट क्षेत्रामध्ये येतं जे रेरामध्ये मात्र येत नाही. तर हा फरक आहे मोफाचं कार्पेट क्षेत्र आणि रेराचं कार्पेट म्हणजे चटई क्षेत्र. म्हणजे मोफामध्ये तुमच्या बाह्य भिंती नाहीत, रेरातही बाह्य भिंती पकडत नाहीत.
मोफामध्ये अंतर्गत भिंतींचाही एरिया पकडला जात नाही, रेरामध्ये अंतर्गत भिंतींचा एरिया पकडला जातो. रेरामध्ये बाल्कनी किंवा व्हरांडाचा एरिया पकडला जात नाही, पण मोफामध्ये मात्र बाल्कनी किंवा व्हरांडाचा जो एरिया असतो हा तुमच्या चटई क्षेत्रामध्ये पकडला जातो. तर असं हे क्षेत्राचं जर समजा तुम्ही बघितलं तर ही माहिती अशी आहे की बाबा कार्पेट आणि बिल्टअप म्हणजे जे बांधीव क्षेत्र आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमच्या अंतर्गत भिंती आहेत, बाहेरची जी तुमची भिंत आहे ती भिंत सुद्धा आहे. म्हणजे समजा तुमचा बंगला असेल तर त्या सगळ्या बंगल्याच्या भोवतीच्या असणाऱ्या बाह्य भिंतीही त्या क्षेत्रात येतात. आणि जर समजा ते स्ट्रक्चर ट्विन स्ट्रक्चर असेल तर मग जी मधली भिंत असते, म्हणजे 2 बंगल्यांच्या मधली किंवा 2 फ्लॅटच्या मधली, त्या मधल्या भिंतीतला अर्धा भाग इकडे आणि अर्धा भाग दुसऱ्या ह्याच्यामध्ये, असं ते बांधीव क्षेत्र त्याच्यामध्ये असतं. ज्याच्यामध्ये बाल्कनी पण येते, ज्याच्यामध्ये तुमचा व्हरांडा असेल तर तो सुद्धा त्याच्यामध्ये येतो, ज्याला हे प्युअर बिल्टअप एरिया असं म्हटलं जातं. आणि त्या बिल्टअप एरियाचे पैसे आपण रेग्युलर मध्ये देतो किंवा तो एरिया आपल्या पूर्ण वापरत असतो. कारण बाहेरची भिंत ही भले वापरत नसली तरी ती आपल्या त्या स्ट्रक्चरचीच भिंत असते. आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे सुपर बिल्टअप. सुपर बिल्टअप तर तुम्हाला सगळ्यांना म्हणजे तुम्ही तो ऐकलेलंच, आज शहरांमध्ये जे फ्लॅट्स असतात ते सुपर बिल्टअप क्षेत्रानुसार विकले जातात. आता मग सुपर बिल्टअप मध्ये काय आहे, तर सुपर बिल्टअप मध्ये जर समजा तुमची बिल्डिंग आहे आणि त्याच्यामध्ये जर समजा 4 फ्लॅट आहेत, तर त्या 4 फ्लॅटच्या जाण्यासाठी जो बाहेरचा व्हरांडा असतो, बाहेरची जी लॉबी असते ती लॉबी, स्टेअरकेस, हा जो एरिया असतो हा एरिया सुद्धा त्या 4 फ्लॅटवरती किंवा जे काही त्या मधल्यावर फ्लॅट असतील त्यांना विभागून त्याच्यामध्ये टाकला जातो. म्हणजे हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र तुमच्या त्या सुपर बिल्टअप एरियामध्ये समाविष्ट होतं. किंवा मग समजा बाहेरची एंट्रन्स लॉबी असेल तर ती त्या लॉबीमधून 10 जणांना जर एंट्री दिली असेल तर ते सुद्धा लॉबीचं क्षेत्र हे त्या 10 फ्लॅट्सना किंवा 10 बंगल्यांना विभागून टाकलं जातं. तर ते सुपर बिल्टअप क्षेत्र आहे. आता आम्ही जे प्रोजेक्ट करतो त्याच्यामध्ये सुपर बिल्टअप हा कुठेही प्रकार नाहीये. आम्ही तुमच्याकडनं तेच पैसे घेतो बांधीव क्षेत्राचे. म्हणजे तुम्ही जर इथे येऊन मोजलं, जे आमचं बिल्टअप एरिया आहे समजा 40 फूट बाय 30 फूट असेल तर 40 फूट बाहेर आणि 30 फूट असं 4 त्रिक 1200 स्क्वेअर फुटाचेच पैसे आम्ही तुमच्याकडनं घेतो. त्याच्यापेक्षा एकही स्क्वेअर फुटाचे जास्त पैसे नाहीत. तुम्ही कधीही येऊन इथे मोजणी करू शकता. आता ह्याच्यामध्ये जो व्हरांडा, जो एक्सक्लुझिव्हली त्या बंगल्याचा आहे, त्या बंगल्याचा व्हरांडा ही त्याच्यामध्ये आतमध्ये असतोच. त्याच्यानंतर टेरेस आहे. आता समजा जो टेरेस हा केवळ त्या बंगल्याचा, म्हणजे आता ग्राउंड प्लस 1चा बंगला आहे आणि त्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरती जो टेरेस आहे, तर तो जो टेरेस आहे त्या टेरेसचं क्षेत्र आम्ही त्या चटई क्षेत्रामध्ये पूर्ण नाही घेत. तर काय करतो, तर ते टेरेस जर समजा तुमचा 200 स्क्वेअर फुटाचा असेल तर त्या 200 स्क्वेअर फुटामध्ये आम्ही 25% म्हणजे 50 स्क्वेअर फुटाचंच क्षेत्र आम्ही त्याचे पैसे तुमच्याकडनं घेतो. पूर्ण क्षेत्राचे पैसे त्याच्यामध्ये घेतले जात नाहीत. तर एकंदरीत ज्यावेळेला तुम्ही बंगला घेता त्यावेळेला ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जे क्षेत्र म्हणजे प्लॉटचं असणारं क्षेत्र आणि त्याच्यानंतर त्या बंगल्याचं असणारं क्षेत्र, ह्या दोन्ही गोष्टींची जर माहिती तुम्ही व्यवस्थित करून घेतली तर कुठेही तुमची याच्यापुढे फसगत होणार नाही. मला वाटतं क्षेत्रासंदर्भातली ही माहिती मी जी तुम्हाला दिली ती पुरेशी आहे. याही संदर्भात अजून काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क करू शकता. केव्हाही संपर्क करा. आमचे जे मार्केटिंगचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत ते तुम्हाला या बाबतीत मदत करतील किंवा तुम्हाला कोणाला माझ्याशी जरी बोलायचं असेल तरी तुम्ही तेही बोलू शकता. धन्यवाद.